नमस्कार मित्रांनो, महाविकास आघाडीतील राजकारण फिरलाय। उद्धव ठाकरेंचे आमदार शरद पवारांच्या गाडीत काय करत आहेत, काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल। राज्याच्या राजकारणात येत्या काही दिवसात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात घटना घडामोडी वेगाने घडत आहेत। त्यामुळे वातावरण चांगलं तापलं आहे आणि ते कसं तापलं आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं, त्यामुळे गेल्या 5 महिन्यात महाविकास आघाडीतील अनेक नेते मंडळी महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत। त्यामुळे महायुतीमधील इन्कमिंग वाढले आहेत। त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून राज व उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे। तर दुसरीकडे ठाकरे बंधू नंतर आता पवार कुटुंब देखील एकत्र येण्याची शक्यता चांगलीच रंगली आहे। त्यामुळे कोण एकत्र येणार याची चर्चा शिंगेला पोहोचली असतानाच ठाकरे गटाचे आमदार शरद पवारांच्या गाडीत दिसल्याने सगळ्यांच्या भुवया उचलल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यातच आता महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे। त्यामुळे सध्या नेमकी काय सुरू आहे याची चर्चा शिंगेला पोहोचली आहे। बुधवारी सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली। त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिरे शरद पवार यांच्या गाडीत बसून सिल्वर ओकच्या दिशेने गेले आहेत। त्याच वेळी अहिरे यांनी सिल्वर ओकवर जाऊन पवार यांच्याशी चर्चा केली आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे। जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती। यांनी 40 आमदारांसह खासदार शरद पवार यांच्याशी फारकती घेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी कुणाचा या मुद्द्यावरूनही दोन्ही नेते न्यायालयातही गेले आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही दोन्ही गटाने एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या आहेत। मात्र त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक गाठीभेटी होऊ लागल्या आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लवकरच एकत्र येईल का अशा चर्चा रंगल्या आहेत। त्यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याच सोबत काही बैठका व सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र व्यासपीठावर दिसल्याचे अनेक वेळा पाहायला मिळालं। त्यानंतर शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पुन्हा एकत्र येण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर राजकीय चर्चांना नवीन दिशा मिळाली। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही। मात्र अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांचाच असेल असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं। त्यामुळे येत्या काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का यावरती ही चर्चा आता चांगलीच रंगली आहे। नेमकी काय झाली आहे चर्चा याकडे आपण थोडं लक्ष देऊया। दरम्यान बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर शरद पवार यांच्यात चर्चा आली। त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी या निवडणुका एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे। तर तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।